शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी आरक्षण आमच्या हक्काचं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की आज आमचा जरांगे पाटील साहेबांनी 4.5 महिन्याच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज अण्णासाहेब पाटील जे कर्मक्षेत्र आहे या कर्मक्षेत्रामध्ये नवी मुंबईमध्ये आज जरांगे पाटील साहेबांच्या लढ्याला यश आलं। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी चूप बसणार नाही। या आश्वासनाची पूर्तता करून आज जरांगे पाटील साहेबांचं जे उपोषण आहे ते उपोषण सरबत देऊन सोडवण्यात आलं। आज मराठ्यांना 3 मागण्या आमच्या ज्या आहेत त्या 3 मागण्या मान्य करण्यात आल्या। कुणबी सर्टिफिकेट जे आहे ते कुणबी सर्टिफिकेट बघत एक मागणी मान्य करण्यात आली। त्याचबरोबर सगळे सोयरे जो आहे हा शब्द फार महत्त्वाचा आहे। जे सगळे सोयरे आहेत त्यांना कुणबी नोंदी भेटत नाही आहेत, पण सगळे सोयरे आहेत अशा लोकांना सुद्धा कुणबी सर्टिफिकेट भेटणार आहे। आणि एक प्रकारे मराठ्यांचा फार मोठा विजय या ठिकाणी झाला आहे। हा गरजवंत मराठ्यांचा विजय आहे, पण गरजवंत मराठ्यांचा विजय करताना सुद्धा शिंदे साहेबांनी आणि जरांगे साहेबांनी एक मागणी अशी केली आहे की सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन जी आपली बाकी आहे या क्युरेटिव्ह पिटिशनमुळे जे मराठ्यांना कुणबी नोंद भेटत नाही आहेत त्यांच्या वंशावळी भेटत नाही आहेत अशा मराठ्यांना आरक्षण देणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे मराठ्यांना क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब वचनबद्ध झालेले आहेत आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये निर्णय आपल्या बाजूने झाला तर आपल्याला लगेच मराठ्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण भेटणार आहे। त्याचबरोबर आता मागास आयोगाचा सर्वे चालू आहे तर मराठ्यांनी मागास घोषित केल्यानंतर जो सर्वे जो आहे तर त्यामध्ये सुद्धा मराठ्यांना मागास म्हणून आपल्याला मराठ्यांसाठी आरक्षण भेटणार आहे। अशा पद्धतीचा आज फार मोठा विजय जरांगे पाटलाच्या यशस्वी नेत्यामुळे मिळालेला आहे। मला सांगा, आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, नगरसेवक नाही, जिल्हा परिषद नाही, ग्रामपंचायत नाही, पण एक सर्वसामान्य करता शेतकरी कुटुंबाचा जरांगे पाटील आज या संपूर्ण महाराष्ट्राचा नेतृत्व करून 5 करोड मराठ्यांवर आधिपत्य दाखवून आज ठिकाणी त्यांनी या महाराष्ट्रामधून मराठ्यांना आरक्षण खेचून आणलं आहे। म्हणून जरांगे पाटील साहेबांचं या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज, सकल मराठा समाज या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करत आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेलं वचन पाळल्याबद्दल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाज यांचं सुद्धा अभिनंदन करत आहे। आणि अशाच पद्धतीने मराठ्यांनी एकजूट दाखवून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून आपल्याला मिळवायचं आहे। हे तो सिर्फ झाकी आहे, अजून मराठ्यांचं आरक्षण बाकी आहे। त्यामुळे मराठ्यांनी या नुसत्या एका याच्याने उडून न जाता आपल्याला पुढच्या आंदोलनासाठी सज्ज व्हायचं आहे। क्युरेटिव्ह पिटिशन आणि मागास आयोग तर घोषित करण्यात आला नाही, त्यामुळे मराठा आरक्षण नाही भेटला तर पुढलंच हरिओम पुढलंच लढ्याला मराठा तयार राहणार आहे। आणि तसेच जरांगे पाटील साहेबांनी घोषणा केली आहे की आम्हाला जर पाठीमागून आमचा वार करण्यात आला तर आमचं संपूर्ण नेतृत्व अजातपणे कधी पण धडकू शकतं। अशा पद्धतीने जरांगे पाटील साहेबांनी आजच घोषणा केलेली आहे। त्यामुळे कोणीही या ठिकाणी उरून जाताना आमच्या मराठ्यांचं सुद्धा अजून अर्धवट आरक्षण बाकी आहे हे गृहीत धरायचं आहे। आणि मराठ्यांनी सुद्धा आपली संपूर्ण ताकद जी आता एकटवली आपण आहे ती युनिटी एकजूट अशीच ठेवायची आहे आणि सर्वांना घोषणा करायची आपल्याला एक मराठा।